सलग 2 फवाऱ्यामध्ये वापरलेले आहे आपण. आणि आपण बघू शकतो की या पद्धतीच्या शेंगा आपल्या या प्लॉटला लागलेल्या आहेत. हे मोकळं झाड आहे. इकडे दाखवा बरं, दाटव्यामध्ये दाखवा. हे दाट आहे, दाट असं हे पानं करतात. ठेवते खाली पानं असे. हां, अशा शेंगा लागलेल्या आहेत मस्तपैकी. धन्वंतरीचा RP 76 2 वेळा स्प्रेमध्ये घेतलेला आहे. त्याला आपल्याला बीज प्रक्रिया नाही करता आली, पण अशा पद्धतीची क्वालिटी आहे. पुढं घ्या बरं, दाटव्यात चाल बरं जरा. दाट असल्या याच्यात आपण दाट याच्यामध्ये बघू. हे बघा, इथं भरपूर दाट आहे. पाहू आपण इथं बी काय शेंगा आहे. वा 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 वा. आणि पिवळेपणा फार 1-2-3% आहे, जो की इतर लोकांच्या शेतामध्ये जास्त दिसतोय. हे बघा, शेंगा अशा लगडलेल्या आहेत. 100-150-200च्या घरामध्ये शेंगा असतील. झाडं दाट आहेत तरी पण शेंगा चांगल्या लागलेल्या आहेत. भरपूर शेंगा आहे. हां बघा, आपण प्लॉटची क्वालिटी बघू शकतो. बघा, आता हे पिवळे पानं दिसतात आपल्याला, फार तुरळक पानं आहेत. आणि वरची ग्रेनरी आपल्या झाडांची जास्त टिकून आहे. बघा, ग्रेनरी हाईटही मस्त आहे. हाईट पण चांगली आहे, ग्रेनरी पण चांगली आहे. आणि मालाची साईज पण बनते आहे. आता फक्त उन्हाची गरज आहे. हे बघा, हे का हाईट म्हणजे 2.5-3 फूट अजून एक स्प्रे होणार आहे याला. 2.5 फूट हाईट आहे. 2.5 फूट हाईट आहे. हे आपले मित्र प्रमोद भांबेरे. कसं का वाटलं भाऊ सोयाबीन तुम्हाला? सोयाबीन तर एकदम सुपर, एकदम म्हणजे हिरवागार क्वालिटी वगैरे? क्वालिटी हिरवीगार. आणि विशेष म्हणजे याच्यात दाण्याचे आकार चांगला वाढत आला. दाण्याचा आकार दाखवा बरं, काढा बरं 2-3 शेंगा. कसं दाण्याचं साईज कशी, तुम्हाला सोयाबीनमधलं जास्त कळतं, तर आपण बघू दाण्याची साईज कशी भरत आहे सध्या. वा वा, काढा बरं दाणे. बारीक आहे का मोठे आहे पाहू ना आपण. वा वा, हे बघा, म्हणजे चांगली बनली दाण्याची साईज. चांगली बनली एकदम. ही ग्रेनरी जर शेवटपर्यंत कायम राहिली तर चांगले ठासून भरतील हे दाणे. ह्या सध्या 20 दिवस जर कधी राहिली अशी ग्रिलनी, हा हा, तर 20 दिवसात म्हणजे जे महिनाभर राहील. वरचा जो दोन जे दाणे आता सध्या काही कुटी फुल आहे, हा हा, आणि जे कुटी वादे आहेत बर त्या पुऱ्या भरून जातील. बर 20 बर. दिवसात सरक कव्हर होऊन जाईल. दाखवा बरं जाडी, पाहू बरं आपण. वा, अरे वा वा. आणि काही दाण्याला काही कीड नाही, काही नाही. कीड नाही. नाही आणि दाण्याची आपण साईज बघू शकतो. वा वा, टपोऱ्याच्या टपोऱ्या म्हणजे टपोऱ्या- चिचोक्यासारखेच होणार आहेत ही. चिचोक्यासारखी. आता तर निम्मी साईज भरलेली आहे का नाही? हा, आता सुरुवात अजून झालेली. तर अजून हा ऊन पड. जो वरचा मजला आहे, हा, म्हणजे याला म्हणता येईल हे सोयाबीनचं